9 वर्ष जिल्हा कारागृहाच्या उंच भिंतींमागे अनेक गुन्हेगार शिक्षा भोगत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अपराधाची सावली होती. पण त्या कैद्यांमध्ये एक असा माणूस होता ज्याच्याकडे पाहिल्यावरती प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण व्हायचा. गीतेचे रोज वाचन करणारा माणूस खून कसा करू शकतो? त्यांचं नाव होतं विनायक देशमुख. वय 38 वर्ष, कृश शरीर, वाढलेली दाढी, कायम खाली झुकलेली नजर. तो रोज पहाटे 4 वाजता उठायचा. थंड पाण्याने आंघोळ करून तुरुंगातील छोट्याशा मंदिरामध्ये जाऊन शांतपणे बसायचा. समोर जुनी फाटकी भगवद्गीता ठेवून भक्तिभावानं वाचन सुरू करायचा. त्याचा आवाज मोठा नव्हता, पण प्रत्येक शब्द मनाला भिडायचा. मंगल भवन मंगलहारी. इतर कैदी त्याची चेष्टा करायचे. अरे पंडित, भगवद्गीता वाचून शिक्षा कमी होणार आहे का? अजून किती वर्ष इथेच सडायचे तुला? पण विनायक कधीच उत्तर द्यायचा नाही. वाचन संपलं की तो भगवद्गीता कपाळाला लावायचा. शांतपणे आपल्या जागी परत जायचा. जेलचे अधीक्षक होते संदीप पाटील. 25 वर्षाच्या सेवेत त्यांनी असंख्य गुन्हेगार पाहिले होते. पण विनायकसारखा कैदी त्यांनी कधीच पाहिला नव्हता. ना भांडण, ना शिवीगाळ, ना पळून जाण्याचा प्रयत्न. फक्त भगवद्गीता आणि शांत स्वभाव. एके दिवशी त्यांनी त्याची केस फाईल उघडली. कैदी क्रमांक 1923. नाव विनायक देशमुख. गुन्हा खून. शिक्षा जन्मठेप. सन 2001 प्रसिद्ध बिल्डर महेश जाधव यांचा त्यांची पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलीसमोर गोळ्या घालून खून केल्याचा आरोप त्याच्यावरती सिद्ध झाला होता. फाईल बंद करताना संदीप पाटील स्वतःशीच पुटपुटले, भगवद्गीता वाचणारा माणूस इतका निर्दयी कसा असू शकतो? त्यांनी लगेच जुन्या हवालदार गणपतला बोलावलं. गणपत, कोर्टात यानं काहीच सांगितलं नव्हतं का? गणपत म्हणाला, साहेब, न्यायाधीशांनी अनेकदा विचारलं, वकिलांनीही कारण सांगायला सांगितलं, पण तो फक्त एवढंच म्हणाला, हो, खून मीच केला. कारण विचारू नका. जी शिक्षा द्यायची ती द्या. 2009 साल, दिवाळीचा दिवस. तुरुंगात वेगळंच वातावरण होतं. त्या दिवशी अनेक कैद्यांना घरून पत्र आली होती. कुणी आईचं पत्र वाचून रडत होतं, तर कुणी मुलांनी काढलेलं चित्र पाहून हसत होतं. पण विनायक देशमुखला गेल्या 8 वर्षात एकदाही कुणाचं पत्र आलं नव्हतं. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे शांतपणे मंदिराच्या कोपऱ्यात बसून भगवद्गीता वाचत होता. इतक्यात एक शिपाई धावत आला. विनायक, तुझ्यासाठी पत्र आलंय. संपूर्ण बैठकीत शांतता पसरली. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. विनायकने थरथरत्या हातांनी लिफाफ्याकडे पाहिलं. पाठवणाऱ्याचं नाव वाचताच जेलर संदीप पाटीलही क्षणभर स्तब्ध झाले. लिफाफ्यावरती लिहिलं होतं, गौरी जाधव, इयत्ता 4, सेंट मेरी स्कूल, लखनौ. हे नाव पाहून संदीप पाटील यांच्या अंगावरती काटा आला. ही तर महेश जाधव यांची मुलगी होती. ज्या माणसासाठी, खुनासाठी विनायक 9 वर्षापासून तुरुंगात होता. नियमानुसार आधी जेलरनं पत्र उघडलं. त्यांनी वाचायला सुरुवात केली. विनायक काका, तुम्ही मला ओळखलं नसाल. माझं नाव गौरी आहे. सगळे म्हणतात की तुझ्या बाबांना मारलं. पोलीस काकांनीही तसंच सांगितलं. पण मला तुमचा राग येत नाही. कारण आई रात्री रडते आणि म्हणते, तुझे बाबा चांगले माणूस नव्हते. माझी आजी म्हणते की विनायक काकांनी तुझा जीव वाचवला आहे. मला खरं सांगा, काय आहे ते. मला ते सारं जाणून घ्यायचं आहे. तुम्ही रोज भगवद्गीता वाचताना, मग तुम्ही कोणाला का मारलं? कृपया मला खरं सांगा. पत्र वाचून संदीप पाटील यांच्या हातातलं कागद थरथरू लागला. त्यांनी शांतपणे ते पत्र विनायकच्या हातात दिलं. प्रत्येक ओळ वाचताना विनायकच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. 9 वर्षात पहिल्यांदाच त्या माणसाला रडताना पाहून सगळे कैदी निशब्द झाले. विनायकने पत्र कपाळाला लावलं. हळू आवाजात म्हणाला, साहेब, मी या मुलीला उत्तर लिहू शकतो का? संदीप पाटील म्हणाले, नक्की. पण आधी मला एक गोष्ट सांग. खरं काय आहे? त्या दिवशी नेमकं असं काय घडलं होतं? विनायक काही क्षण शांत बसला. मग म्हणाला, साहेब, मी उद्या तुम्हाला 9 वर्षापासून मनात दडवलेलं संपूर्ण सत्य सांगेन. संदीप पाटील त्याच्याकडे पाहतच राहिले. त्यांना जाणवत होतं, उद्या फक्त एका कैद्याची कहाणी उघड होणार नव्हती, तर कदाचित 9 वर्षापासून बंद असलेल्या एका सत्याचाही दरवाजा उघडणार होता. त्या दिवशी पहाटे नेहमीप्रमाणे विनायक
देशमुख मंदिरात बसला. त्यानं शांत मनानं अखेरचं पारायण पूर्ण केलं. त्या दिवशी मात्र वातावरण काहीसं वेगळंच होतं. कैद्यांसोबत जेलर संदीप पाटीलही शेवटपर्यंत शांतपणे बसून ऐकत होते. पारायण संपलं. विनायकनं भगवद्गीता कपाळाला लावली. डोळे विटून नमस्कार केला. हळूहळू जेलरच्या कार्यालयाकडे निघाला. खोलीत पोचताच तो म्हणाला, साहेब, आज मी तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे. संदीप पाटील शांतपणे म्हणाले, बस विनायक, आज काहीही लपवू नकोस. विनायकने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. साहेब, 9 वर्षापूर्वी मी महेश जाधव यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. तब्बल 12 वर्ष त्यांच्या गाड्या चालवल्या. बाहेरच्या जगासाठी ते मोठे बिल्डर होते, पण घराच्या 4 भिंतीआड ते राक्षसासारखं आयुष्य जगत होते. रोज दारू प्यायचे आणि त्यांच्या पत्नी स्वाती ताईंना निर्दयीपणे मारहाण करायचे. लहानशी गौरी घाबरून रडत बसायची. अनेकदा मी मध्ये पडलो, पण नोकरी जाईल या भीतीनं जास्त काही करू शकलो नाही. पण त्या दिवशी सगळंच बदललं. विनायकचा आवाज भरून आला. तो पुढे म्हणाला, 12 जानेवारी 2001 महेश दारूच्या नशेत घरी आले. स्वातीताईंनी घटस्फोटाची मागणी केली. ते ऐकताच तो संतापला. तो ओरडला, तुला घटस्फोट देतो, पण आधी तुला आणि तुझ्या मुलीला संपवतो. दोघी मेल्यावरती मला विम्याचे पैसे मिळतील. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी स्वयंपाकघरात होतो. स्वातीताई गौरीला घेण्यासाठी धावत होत्या, पण गौरी अजून पाळण्यात झोपली होती. महेशनं कपाटातून पिस्तूल काढलं आणि थेट पाळण्याकडे चालू लागला. त्यावेळी माझ्या मनात आलं, दुसऱ्याच्या जीवाचं रक्षण करण्याइतकं मोठं पुण्य नाही आणि निरपराधाला त्रास देण्याइतकं मोठं पाप नाही. मला काहीच सुचेनासं झालं. दरवाजाजवळ त्यांची परवानाधारक रिव्हॉल्वर ठेवलेली होती. मी ती उचलली आणि ओरडलो, साहेब थांबा, मुलीवर गोळी झाडू नका. पण तो माझ्याकडे पाहून हसला. अरे ड्रायव्हर, तू मला थांबवणार? असं म्हणत त्यानं ट्रिगर दाबला. विनायक इथेच थांबला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. संदीप पाटील श्वास रोखून त्याचं पुढचं वाक्य ऐकण्याची वाट पाहत होते. महेशनं ट्रिगर दाबताच जोराचा आवाज झाला. गोळी गौरीच्या पाळण्याच्या अगदी बाजूनं भिंतीत जाऊन घुसली. अवघ्या काही इंचांनी त्या चिमुरडीचा जीव वाचला. तो क्षण पाहून माझं डोकं सुन्न झालं. मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. मी हातातली रिव्हॉल्वर उचलली आणि शेवटचं एकदा ओरडलो, साहेब थांबा. पण महेश पुन्हा पिस्तूल माझ्याकडे आणि गौरीकडे वळवत होता. पुढच्या क्षणी माझ्या बोटातून ट्रिगर दाबला गेला. एकच गोळी आणि महेश जागच्या जागी कोसळला. घरभर शांतता पसरली. स्वातीताई भीतीनं बेशुद्ध पडल्या होत्या. मी धावत जाऊन पाळण्यातली गौरी उचलली. ती मोठ्याने रडत होती, पण सुरक्षित होती. तेवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं. त्यानंतर मी स्वतः पोलिसांना फोन केला. इथे या, खून मी केला आहे, एवढंच सांगितलं. काही मिनिटात पोलीस आले. मी कोणताही विरोध केला नाही. हात पुढे करून स्वतःहून बेड्या घातल्या. संदीप पाटील काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी विचारलं, पण विनायक, कोर्टात हे सगळं का सांगितलं नाहीस? हे तर स्पष्टपणे एका निरपराध मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलेलं कृत्य होतं. तुला शिक्षा झालीच नसती. विनायक हलकंसं हसला. त्या हसण्यात वेदना होत्या. साहेब, त्यावेळी स्वातीताई पूर्णपणे घाबरल्या होत्या. महेशच्या घरच्यांनी त्यांना धमकी दिली होती. जर त्यांनी माझ्या बाजूने साक्ष दिली तर गौरीलाही जिवंत ठेवणार नाहीत, असं सांगितलं होतं. मी त्यांच्याकडे पाहिलं. एका आईच्या डोळ्यात मला फक्त तिच्या मुलीची भीती दिसत होती. म्हणून मी त्यांना एकच गोष्ट सांगितली, तुम्ही काहीही बोलू नका, गौरीला मोठं करा, बाकी सगळं मी सांभाळतो. त्या दिवशी मी गुन्ह्याची कबुली दिली, कारण मला वाटलं एका निरपराध मुलीचं आयुष्य वाचत असेल तर माझं आयुष्य तुरुंगात गेलं तरी हरकत नाही. हे ऐकून संदीप पाटील यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या समोर बसलेला माणूस खुनी नव्हता. तो एका लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य अंधारात ढकलणारा माणूस होता. त्यांनी हळूच टेबलावरील केस फाईलकडे पाहिलं. त्या फाईलमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, खून. पण आज पहिल्यांदाच त्यांना जाणवलं,
त्या एका शब्दामागे 9 वर्षापासून दडलेलं सत्य किती मोठं होतं. त्या रात्री संदीप पाटील यांना झोपच लागली नाही. वारंवार विनायकचे शब्द त्यांच्या कानात घुमत होते. पहाट होताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. सर, 9 वर्षापूर्वीच्या विनायक देशमुख प्रकरणात काहीतरी मोठं सत्य दडलं आहे. केस पुन्हा उघडण्याची शक्यता आहे का? समोरून उत्तर आलं. संदीप, 9 वर्ष झाली आहेत. न्यायालयाचा अंतिम निकाल लागला आहे. नवीन आणि ठोस पुरावे मिळाल्याशिवाय काही होणं कठीण आहे. संदीप पाटील म्हणाले, सर, एका लहान मुलीचं पत्र आहे आणि एक आई 9 वर्षापासून भीतीत जगत आहे. मला वाटतं सत्य अजून जिवंत आहे. फोन ठेवून ते थेट विनायककडे गेले. विनायक त्यावेळी गौरीला उत्तर लिहित बसला होता. त्यानं पत्रात लिहिलं, प्रिय गौरी, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ अखेर आली आहे. हो, तुझ्या बाबांचा मृत्यू माझ्या हातून झाला. पण त्या दिवशी माझ्यासमोर 2च मार्ग होते. एक म्हणजे शांत उभं राहून एका निरागस मुलीचा मृत्यू पाहणं आणि दुसरा म्हणजे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून तिचा जीव वाचवणं. मी दुसरा मार्ग निवडला. मला माझ्या शिक्षेचं दुःख नाही, कारण त्या शिक्षेमुळे आज तू जिवंत आहेस. माझी एकच इच्छा आहे, तू मोठी हो, आईचा आधार बन आणि आयुष्यात कधीही सत्याची साथ सोडू नकोस. वेळ मिळेल तेव्हा भगवद्गीता वाच. त्यात प्रत्येक कठीण प्रश्नाचं उत्तर मिळतं. पत्र पूर्ण झाल्यावरती विनायकने ते अलगद दुमडून लिफाफ्यात ठेवलं. 15 दिवस उलटले. एका सकाळी तुरुंगाच्या मुख्य दरवाजासमोर एक कार येऊन थांबली. त्यातून एक साडी नेसलेली महिला आणि तिच्यासोबत 9 वर्षाची एक मुलगी खाली उतरली. प्रवेश नोंदवहीमध्ये नाव लिहिलं गेलं, स्वाती जाधव आणि गौरी जाधव. हे नाव पाहताच संदीप पाटील काही क्षण स्तब्ध झाले. 9 वर्षानंतर त्या दोघी स्वतःहून विनायकला भेटायला आल्या होत्या. त्यांनी लगेच विशेष परवानगी दिली. काही क्षणातच भेटीच्या खोलीत 3 आयुष्य पुन्हा एकदा समोरासमोर उभी राहणार होती आणि 9 वर्षापासून दडलेलं सत्य पहिल्यांदाच शब्दात बाहेर येणार होतं. भेटीच्या खोलीचा दरवाजा हळूच उघडला. विनायक आत आला. समोर स्वाती जाधव आणि 9 वर्षांची गौरी बसल्या होत्या. 9 वर्षानंतर त्यांची नजरानजर झाली. काही क्षण तिघांच्याही तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही. अचानक स्वाती उठल्या आणि विनायकसमोर हात जोडून रडू लागल्या. दादा, मला माफ करा. माझ्या भीतीमुळे तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुम्ही माझ्या मुलीचा जीव वाचवला आणि मी कोर्टात सत्य सांगण्याची हिंमतही करू शकले नाही. विनायकने लगेच हात जोडत त्यांना थांबवलं. ताई, असं बोलू नका. त्यावेळी तुम्ही एक आई होतात. प्रत्येक आईसाठी तिच्या लेकराचा जीव सर्वात महत्त्वाचा असतो. तुम्ही काही चुकीचं केलं नाही. हे ऐकताच गौरी उठली. ती धावत विनायकजवळ आली आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवून म्हणाली, काका, धन्यवाद. तुम्ही नसता तर आज मी या जगात नसते. विनायकच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यानं तिला अलगद उचललं. तिच्या डोक्यावरती हात फिरवला आणि हसत म्हणाला, बाळ, मला धन्यवाद देऊ नकोस. तुझं हसणं, आयुष्य पाहणं हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे. काही क्षणांनी स्वातीनं आपल्या पिशवीतून एक जाड फाईल बाहेर काढली. ती संदीप पाटील यांच्या हातात देत म्हणाल्या, साहेब, यात माझं संपूर्ण लेखी निवेदन आहे. 9 वर्षांपूर्वी भीतीपोटी मी जे सत्य लपवलं होतं, पण आज नाही. जे घडलं ते जसंच्या तसं न्यायालयात सांगणार आहे. विनायक दादा गुन्हेगार नाहीत. त्यांनी माझ्या मुलीचा जीव वाचवला. संदीप पाटील यांनी फाईल उघडली. प्रत्येक पानावरती सत्य लिहिलेलं होतं. त्यांनी लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. काही दिवसातच ही बातमी माध्यमांपर्यंत पोचली. सर्वत्र एकच मथळा झळकला, 9 वर्षापूर्वीच्या खुनामागचं धक्कादायक सत्य. ड्रायव्हरनं मालकाचा जीव का घेतला? संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. अखेर उच्च न्यायालयानं या प्रकरणाची नव्याने सुनावणी करण्याचे आदेश दिले. 9 वर्षापासून बंद झालेल्या त्या फाईलचं पान पुन्हा एकदा उघडलं गेलं आणि यावेळी न्यायालयासमोर खोटं नव्हे तर सत्य उभं राहणार होतं. काही आठवड्यांनी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. 9 वर्षापूर्वी बंद झालेलं प्रकरण पुन्हा एकदा न्यायालयासमोर उभं होतं. न्यायालय लोकांनी आणि पत्रकारांनी भरलं होतं.
सर्वांचं लक्ष एका माणसाकडे होतं, विनायक देशमुख. तो नेहमीप्रमाणे शांत उभा होता. त्याच्या हातात भगवद्गीता होती. सर्वप्रथम स्वाती जाधव साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या. थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, 9 वर्षापूर्वी मी सत्य लपवलं, कारण मला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. पण आज मी देवाला साक्ष ठेवून सांगते, विनायक दादांनी माझ्या पतीचा खून केला नाही. त्यांनी माझ्या मुलीचा जीव वाचवला. गौरीने डोळ्यात पाणी आणत सांगितलं, मला सगळं आठवतं नाही, पण मला एवढंच माहीत आहे, माझ्या आईने मला नेहमी सांगितलं की मी आज जिवंत आहे कारण विनायक मोठ्या काकांनी मला वाचवलं. त्यानंतर महेशच्या घरात काम करणारे जुने नोकरही न्यायालयात आले. त्यांनीही एकामागून एक सत्य सांगितलं. साहेब, महेश रोज दारू पिऊन बायकोला मारहाण करायचा. त्या दिवशीही त्याने आधी पिस्तूल उचललं होतं. पोलिसांनी जप्त केलेलं जुनं फॉरेन्सिक अहवाल पुन्हा तपासण्यात आले. घटनास्थळाचे फोटो, भिंतीत अडकलेली पहिली गोळी आणि पाळण्याजवळील खुणा स्पष्ट सांगत होत्या की पहिली गोळी महेशनेच झाडली होती आणि तिचं लक्ष त्या निरागस मुलीकडेच होतं. न्यायालयात काही क्षण शांतता पसरली. सर्व पुरावे एकाच दिशेने बोट दाखवत होते. विनायकने जे केलं तो खून नव्हता, तर एका निरपराध मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलेलं आवश्यक कृत्य होतं. अंतिम युक्तिवाद संपला. न्यायाधीश म्हणाले, निकाल पुढील तारखेला जाहीर केला जाईल. हे शब्द ऐकताच संपूर्ण न्यायालयात पुन्हा शांतता पसरली. 9 वर्षाच्या एका माणसाच्या आयुष्यावरती लटकलेला प्रश्न आता शेवटच्या टप्प्यावरती पोचला होता. काही दिवसांनी न्यायालय काय निर्णय देणार याची प्रतीक्षा संपूर्ण राज्याला लागली होती. निकालाचा दिवस उजाडला. न्यायालयाबाहेर सकाळपासूनच प्रचंड गर्दी जमली होती. पत्रकार, वकील, पोलीस अधिकारी आणि सामान्य नागरिक सगळ्यांच्या नजरा एका निर्णयाकडे लागल्या होत्या. न्यायाधीश न्यायासनावरती बसलेले होते आणि संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली. काही क्षण फाईल चालल्यानंतर त्यांनी निर्णय वाचण्यास सुरुवात केली. सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि न्यायवैद्यकीय अहवाल यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचलं की विनायक देशमुख यांनी केलेली कृती ही खून नसून एका निरपराध अल्पवयीन मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलेली कायदेशीर स्वसंरक्षणाची कृती होती. त्यामुळे न्यायालय त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करते. हे शब्द कानावर पडताच न्यायालयात बसलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. स्वाती रडतच विनायककडे पाहू लागल्या. गौरी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. संदीप पाटील यांनीही डोळ्यातील पाणी लपवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. न्यायाधीश पुढे म्हणाले, विनायक देशमुख यांनी 9 वर्ष अन्यायकारक शिक्षा भोगली आहे. त्यामुळे राज्य शासनानं त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला द्यावा. संपूर्ण न्यायालय टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेलं. मात्र त्या गोंगाटातही विनायक शांत उभा होता. त्याने फक्त डोळे मिटले, हातातील भगवद्गीता कपाळाला लावली आणि मनात श्रीकृष्णांचे आभार मानले. त्याच्या चेहऱ्यावरती विजयाचा गर्व नव्हता, फक्त सत्य जिंकल्याचं समाधान होतं. अनेक वर्षांनी त्याच्या मनावरील एक ओझं उतरलं होतं. न्यायालयातून बाहेर पडताना पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, पण तो फक्त एवढंच म्हणाला, मी काही मोठं केलं नाही. एका निरपराध मुलीचा जीव वाचवणं हे त्या क्षणी माझं कर्तव्य होतं. त्याच्या या एका वाक्यानं तिथे उपस्थित प्रत्येकाचं मन हेलावून गेलं. सीतापूर जिल्हा कारागृहाचा मुख्य दरवाजा हळूहळू उघडला. 9 वर्षानंतर विनायक देशमुख तुरुंगाबाहेर पाऊल ठेवत होता. त्याच्या हातात तीच जुनी फाटलेली भगवद्गीता होती, जी प्रत्येक कठोर क्षणी त्याची सोबती बनली होती. बाहेर स्वाती, गौरी, जेलर संदीप पाटील आणि अनेक कैदी त्यांची वाट पाहत उभे होते. दरवाजा ओलांडताच गौरी धावत आली आणि त्यांच्या गळ्यात पडली. काका, आता तुम्ही मला सोडून जाणार नाही ना? विनायकने तिच्या डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवत हसून उत्तर दिलं, नाही ग बाळा, पण आता मला अजून अनेकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणायचा आहे. तेवढ्यात रोहन धावत आला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तो म्हणाला, गुरुजी, आता आम्हाला भगवद्गीता कोण शिकवणार?
विनायक हसला आणि म्हणाला, रोहन, आता तू शिकवशील. मी तुला जे शिकवलंय ते पुढे दुसऱ्यांपर्यंत पोहोचव. ज्ञान स्वतःपुरतं ठेवायचं नसतं. संदीप पाटील पुढे आले. त्यांनी कडक सॅल्यूट ठोकला आणि भरलेल्या आवाजामध्ये म्हणाले, विनायक, मी तुला 9 वर्ष कैदी समजत राहिलो, पण आज समजलं तू कैदी नव्हतासच. तू आमचा शिक्षक होतास. तू आम्हाला शिकवलंस की प्रत्येक गुन्हेगार खरोखर गुन्हेगार नसतो. विनायकने लगेच त्यांचे हात धरले. साहेब, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नसता तर हे सत्य कधीच बाहेर आलं नसतं. माझ्यासाठी तुम्हीही तितकेच महत्त्वाचे आहात. काही दिवसांनी विनायक लखनौला गेला. स्वातीनं त्याला कायमचं आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला, पण तो हसत म्हणाला, ताई, तुमचं घर माझंच आहे, पण मी इथे राहिलो तर लोक म्हणतील तुम्ही माझे उपकार फेडत आहात. मी जे केलं ते उपकार नव्हते, ते माझं कर्तव्य होतं. त्याने शहरात एक छोटंसं सेवा केंद्र सुरू केलं. तिथे तो मुलांना संस्कार शिकवू लागला. तुरुंगातून सुटलेल्या कैद्यांना नव्यानं आयुष्य सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करू लागला आणि लोकांना कायद्यातील स्वसंरक्षणाचे नियमही समजावून सांगू लागला. प्रत्येक शनिवारी तो पुन्हा सीतापूर कारागृहामध्ये जायचा. तेथे भगवद्गीतेचं वाचन व्हायचं. आता वाचन रोहन करायचा आणि विनायक मागे बसून शांतपणे ऐकत राहायचा. त्याच्या चेहऱ्यावरती समाधान होतं, कारण तुरुंगाच्या भिंती ह्या त्याने फक्त शिक्षा भोगली नव्हती, तर अनेक आयुष्यांना नवी दिशा दिली होती. काही वर्षांनी संदीप पाटील यांची पदोन्नती होऊन ते DIG झाले. त्यांच्या टेबलावरती कायम एक भगवद्गीता ठेवलेली असायची. त्या भगवद्गीतेच्या पहिल्या पानावरती विनायकनं स्वतःच्या हस्ताक्षरात एक ओळ लिहिली होती, साहेब, वर्दीचा रंग खाकी असतो, पण काम नेहमी श्रीकृष्णासारखं असलं पाहिजे. सत्याची साथ कधीच सोडू नका. ही ओळ ते प्रत्येक नव्या जेल अधिकाऱ्याला वाचायला लावायचे. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी ते एकच गोष्ट सांगायचे, प्रत्येक कैदी गुन्हेगार नसतो. काही लोक परिस्थितीचे बळी असतात. म्हणून कुणावरही निर्णय देण्यापूर्वी सत्य पूर्णपणे जाणून घ्या. दुसरीकडे विनायकचं सेवा केंद्र दिवसेंदिवस मोठं होत गेलं. अनेक अनाथ मुलं, तुरुंगातून बाहेर पडलेले कैदी आणि चुकीच्या मार्गावरती गेलेले तरुण तेथे येऊ लागले. विनायक त्यांना एकच धडा शिकवायचा, धर्म म्हणजे फक्त पूजा, आरती किंवा मंदिर नाही. धर्म म्हणजे संकटात असलेल्या निरपराध माणसाच्या पाठीशी उभं राहणं. गौरी आता मोठी झाली होती. अभ्यासात हुशार, स्वभावाने प्रेमळ, आईचा आधार बनली होती. पण रोज संध्याकाळी ती कितीही व्यस्त असली तरी काकांसोबत बसून भगवद्गीतेचं एक प्रकरण नक्की वाचायची. एक दिवस तिनं विचारलं, काका, तुम्हाला यातील आवडती ओळ कोणती? ते म्हणाले, जो स्वतःचा विचार न करता इतरांच्या सुखदुःखांचा विचार करतो तोच श्रेष्ठ योगी असतो. खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या जुन्या गीतेवरती प्रकाश पडला. 9 वर्ष तुरुंगाच्या भिंतीआड राहिलेल्या त्या माणसानं जगाला एक अमूल्य धडा दिला होता. प्रत्येक गुन्हा दिसतो तसा नसतो. प्रत्येक शिक्षा न्याय्य असते असं नाही. पण माणुसकीनं केलेलं कर्म कधीच वाया जात नाही. कारण न्यायालयाचा निर्णय उशिरा येऊ शकतो, पण सत्याचा विजय एक दिवस नक्कीच होतो. आणि म्हणूनच खरा धर्म मंदिरात नाही, तर एखाद्या निरपराधाचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावणाऱ्याच्या हातामध्ये असतो. ही कथा इथेच समाप्त होते. पण तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.